नमस्कार मंडळी, दीप होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तवसाचे वडे म्हणजेच काकडीचे वडे। ही काकडी तवसा म्हणजे आपल्या गावी पावसाळ्यातच मिळतो आणि इतर वेळी मिळत नाही। आणि ह्या तवसाचे वडे एवढे छान बनतात ना, खूपच अतिशय अप्रतिम बनतात। आणि आपण मुंबईला बनवायला गेलो तर ते आपल्या नॉर्मल काकडी भेटते तशा काकडीने बनतात, पण या तवसाच्या काकडीला खूपच भारी चव असते। आपण हे काळी चहाबरोबर पण खाऊ शकतो आणि चिकनचा रस्सा जो आपण बनवतो नॉर्मली, त्या चिकनच्या रस्स्याबरोबर पण अप्रतिम लागतात। तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी एक तवसा घेतलेला आहे, म्हणजे मी गावावरून एक आणलेलं आहे काकडी, आणि ती काकडी मी अर्धीच कट करणार आहे, अर्धी मी वेगळी ठेवणार आहे। अर्ध्या काकडीचेच तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या अर्ध्या काकडीसाठी मी किती साहित्य घेतलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर याच्यातून मी एक काकडीमधून अर्धा तुकडा केलेला आहे। आता हे आपल्याला कट करून ह्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत। अशा प्रॉपरली आपल्याला कट करायचं आणि आता ह्याच्यातल्या आतल्या बिया आपल्याला काढायचे। हे आतून असं दिसतं तवसा आणि खूप टेस्टी बनतात हे वडे। तुम्ही नक्की ट्राय करा, जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला तर माहितीच असेल, कोणी बनवतं किंवा कोणी नाही बनवत, पण खूप अप्रतिम लागतात। माझी तर ही रेसिपी खूप फेवरेट आहे आणि माझ्या घरचे कोणीही गावाला गेले तर त्यांना मी नक्कीच हे तवसा आणायला सांगते। तर आपल्या कोकणी पद्धतीने बनवलेली ही रेसिपी पण खूप सुंदर लागते आणि टेस्टी पण लागते। आणि चिकन रस्स्याबरोबर किंवा आपण सकाळी जे पण आपण वडे बनवतो ना, ते सकाळी आपण शिळे खाल्ले ना तर चहाबरोबर, कोऱ्या चहाबरोबर तर खूपच अप्रतिम लागतात। तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बिया ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग बिया काढल्यानंतर हे आपल्याला ना किसणी जी असते ना आपल्याकडे, त्या किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे। आता हे दोन्हीमधलं मी बिया काढून टाकलेल्या आहेत। आता ही अशा प्रकारची मी किसणी घेतलेली आहे, जी नॉर्मली आपल्या प्रत्येकाच्या घरी असतेच। तर चला मग याच्याने आता किसून घेऊया सगळं आपली काकडी। तुम्ही जर पूर्ण ह्या साहित्यासाठी जरी पूर्ण काकडी जरी वापरलात, जर तुम्हाला काकडीचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण पण काकडी वापरू शकता। मी इथे थोडीशीच काकडी घेतली, कारण माझ्या घरामध्ये एवढी माणसं नाही आहेत, त्याच्यामुळे मी अर्ध्या काकडीचेच बनवते वडे। तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं पूर्ण काकडी अशी किसून घ्यायची आहे। हे असं थोडं मधून कट केलं का मग किसायला आपल्याला प्रॉपरली जमतं आणि फास्ट पटकन होतं हे किसून, असं काय एवढं काय वेळ लागत नाही। आणि अशा प्रकारे आता माझं हे किसून झालेलं आहे पूर्ण काकडी ही। आणि आता हे एका साईडला ठेवूया। हे किसून झालेलं सगळं, हे जाळीमधलं पूर्ण ते आहे काकडीचं कण, ते सगळं काढून घेऊया। आणि तोपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे। जेवढं आपलं पाण्याचं प्रमाण असेल तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ याच्यामध्ये घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। तुम्ही कोणतंही माप घ्या, त्या मापाप्रमाणे तुम्ही त्याचा तांदळाचा पिठाचा अंदाज घेऊ शकता आणि गुळाचा। आणि त्याच वाटीने मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे, अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे, कारण ते वड्याचे कलर थोडे चांगले दिसतात, पण ते ऑप्शनल आहे। तुम्ही जर हळद नाही टाकत तरी अशी बनवत तरी चालेल। आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, पण हळद टाकली तर ते वड्यांना कलर येतो चांगला आणि दिसायला पण छान दिसतात। आता हे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला हे सगळं हळद किंवा गूळ वगैरे टाकायचं आहे। आणि मग आता ह्याच्यामध्ये काकडी टाकलेली आहे, जी आपण किसलेली, ती काकडी व्यवस्थित उकळून द्यायची। 7 ते 8 मिनटं तरी आपल्याला ह्या काकडीला या पाण्यामध्ये शिजवायचं आहे, जेणेकरून ते काकडी व्यवस्थित शिजली जाईल आणि ते आपल्या वड्यामध्ये जास्त बाहेर पडणार नाही। आता हे शिजलेली आहे काकडी व्यवस्थित। आता याच्यामध्ये मी पीठ टाकते, 1.5 वाटी पीठ घेतलेलं आणि 1.5 वाटी आपलं पाणी होतं। तर आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता मी गॅस बंद केलेला आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता। आणि जसं आपण भाकरीसाठी तांदळाचं पीठ हे करतो ना, तशा प्रकारेच आपल्याला हे करायचं आहे पीठ। पण जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही पाणी शिजवल्यानंतर पाणी तो साईडला ठेवून मग पिठामध्ये तुम्ही हा पाणी थोडं थोडं करून काकडीचं पाणी टाकू शकता। मग थोडं थोडं करून टाकलं तर तुम्हाला ते जास्त पातळ किंवा घट्टाचा अंदाजा कळेल।
मला अंदाज होता म्हणून मी डायरेक्ट त्या पिठाप्रमाणे त्याच्यामध्ये ठेवलं आणि मग थोडा वेळ थंड होण्यासाठी गॅस बंद करून त्याच्यामध्येच ठेवलेलं. आता हे आपलं थंड झालेलं आहे पीठ. आता हे आपण मळून घेऊया. आता व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त काही जोर वगैरे लावायचं नाही, नॉर्मली मळून घ्यायचं आहे. थोडासा तेल घ्यायचं आहे मळताना, हलकंसं 1-2 टेबलस्पून. आता हे आपलं इथे मळून झालेलं आहे. हे काय पटकन मळून होतं, याला काही जास्त वेळ लागत नाही. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत वड्यासाठी. जेवढे मोठे तुम्हाला वडे पाहिजे किंवा जेवढे जाडसर तुम्हाला वडे पाहिजेत, थोडे जाडसरच ठेवायचे, जेणेकरून ते असे फुलले जातील. हे मी थोडं जाडसर ठेवलेलं आहे पीठ. आणि आता हे जर तुमच्याकडे ह्याची दुधाची पिशवी असेल तर दुधाच्या पिशवीवरती पण तेल लावून तुम्ही हे वडे करू शकता. किंवा तुमच्याकडे जर तुम्ही गावी करत असाल, तुम्हाला माहिती नसेल, तर केळीचं पानावरती पण तुम्ही करू शकता. गावी तर इझिली केळीचं पान मिळतं. इथे माझ्याकडे ऑप्शन नव्हता दुसरा, म्हणून मी हे आपलं स्टीलचं माझं चहाचं भांडं होतं तेच मी उलटं करून याच्यावरती थापते. तर हे व्यवस्थित याच्यावरती थापले जात आहेत. मला काय दुधाच्या पिशवीची गरज लागली नाही. आता याच्यामध्ये थोडंसं असं होल करून मग आपल्याला याच्यामध्ये वडे, इथे तेल पण गरम झालेलं आहे आणि गरम गरम तेलात आपल्याला हे वडे सोडायचे आहेत. जर तुमच्याकडे मोठी कढाई असली तर तुम्ही 2 वडे पण एकत्र करू शकता. पण छोटी जर कढाई असली तर एकच वडा टाका आणि तो वडा वरती आल्यानंतरच मग दुसरा वडा टाका, जर मोठी कढाई असली तर. नाहीतर छोटी कढाई असली तर एकच वडा तुम्ही शिजवून काढा. हे तुम्ही पाहू शकता, वडा आपला चांगला फुगलेला आहे मस्तपैकी टम्म. आता हे अशा प्रकारे आपल्याला सगळे वडे करून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला इथे दुसरा पण वडा करून दाखवते. हे अशा प्रकारे थापून मग आपल्याला हे, जर तुम्हाला असं वाटलं ते चिटकते तर थोडं तेल लावून मग हे वडे असे थापायचे आहेत आपल्याला. आणि कॉर्नरला असं ओपन झालं तर थोडं साईडने बोटाने तुम्ही हे करू शकता आणि थापून घ्यायचे. थोडं जाडसर ठेवायचे की ते जास्त फुगले जातात. एकदम पण जाडसर नाही, एकदम पण पातळ नाही. आणि गरम गरम तेलात आपल्याला असे हे सगळे वडे काढून घ्यायचे आहेत. हे हळूहळू जसजसे शिजला जातो वडा तसतसा तो वरती यायला सुरुवात होते. आणि तुम्ही पाहू शकता कसं वरती येतो आहे. असंच हे फुगल्यानंतर तो वरती येतो आणि मग थोडंसं टर्न करून मग ते लगेच काढायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारे आपले सगळे वडी रेडी झालेले आहेत सर्व करण्यासाठी. आपण हे चहाबरोबर पण खाऊ शकतो. मी इथे चिकनचा रस्सा पण केलेला, तर मी रस्स्याबरोबर सर्व करते हे वडे. मला तर चिकनच्या रस्स्याबरोबर एवढे आवडले नाही हे वडे, खूपच छान लागतात, भारी लागतात. मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप्स होम किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.